गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात महाविकास आघाडीकडून नामदेवराव किरसाण यांची नामांकन दाखल करण्यात आले। आपल्यासोबत विजयभाऊ वडेट्टीवार आहेत। काँग्रेस पक्षात विजय वडेट्टीवार हे एक वरिष्ठ नेता आहेत। आज तुम्ही नामांकन दाखल केला, एक प्रचंड लोकांचा प्रतिसाद यावेळी होता आणि मोठी रॅली यावेळी करण्यात आली। काय ही रॅली खरं तर आजची प्रचंड ओसंडून वाहणारा जनसागर विजयाचा शिक्कामोर्तब करायसाठी आज आलेत असं म्हणायला हरकत नाही। अशी ही ऐतिहासिक रॅली आजपर्यंतच्या गडचिरोलीच्या इतिहासामध्ये इतका जनसागर नामांकनासाठी आलेला पहिल्यांदाच गडचिरोलीकरांनी बघितला। इतका अफाट असा जनसागर होता। तोच नक्की विजयाची साक्ष देणारा होता, विजयाला मजबूत करणारा होता। त्यामुळेच इंडिया आघाडीचे उमेदवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नामदेवराव किरसाण हे प्रचंड बहुमताने विजय होतील हा जोम आणि उत्साह कार्यकर्त्यामध्ये होता, जनतेमध्ये होता। काल आपण पाहिलंय भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहच नव्हता, त्या सगळ्यांचे चेहरे पडले होते, कारण उमेदवार पडणार हे सगळ्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं। त्याची साक्ष काल दिसत होती, पण आज मात्र विजयाचा जल्लोष आणि उत्साह हा जनतेमध्ये होता। हे या ठिकाणी निश्चितपणे लोकांनी दाखवून दिलेलं आहे। विरोधी नेते म्हणतात की महाविकास आघाडी कितपत टिकेल, यावर काय म्हणाल? नाही, असं आहे, लाचारी पत्करून जगण्यापेक्षा स्वाभिमानानं जगणं हे आमचं कर्तव्य आहे। या देशामध्ये काही लोकांनी सांगितलं की काही विषय नाही, मोदी देश नाही, धर्मद्वेष पसरवण्याविरुद्ध आम्ही एक झालो। जातीय द्वेष पसरवून स्वतःची पोळी भाजणाऱ्या विरुद्ध आम्ही एक आलो आहोत। हा देश भाईचाऱ्यानेच चालला पाहिजे, हा देश संविधानावर चालला पाहिजे, या देशाची लोकशाही टिकली पाहिजे, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत। जे पक्ष ज्यांच्या पुढे ही सगळी मंडळी गेली भाजपमध्ये, मग ते शिंदे असू देत किंवा अजितदादा असू देत, ते यांची अवस्था काय झाली? ते देतील ते खातील, ते त्यांच्या दयेवर हे जगतील। आणि असा या पेक्षा अभिमानानं जगणं हे कधी चांगलं। ते म्हणतायत की अजितदादांना, ते आम्हाला सांगतात आम्हाला 10च पाहिजेत, 4 घेत असतील तर घे, नाही तर जा। त्या शिंदेची गती तीच झाली, ते म्हणले नाही आमचे 19 होते, आम्हाला 19 पाहिजेत। ते आता करता 7-8 वर कसं तरी निसाड घाई करता पोहोचले। हे सर्व यांचं अस्तित्व लोकसभा निवडणुकीनंतर मिटलेला दिसेल। हे कुठलेही सगळे जे पक्ष फोडून भाजपाने घरफोड्याची जी वृत्ती जोपासली, तर यांना उद्ध्वस्त करणारा हा निर्णय पुढच्या वेळेस यांचं नाव निशाण हा संपलेला दिसेल। एक तर भाजपाचे लाचार म्हणून हे जगतील, नाहीतर भाजपाचे होऊन जगतील, याशिवाय यांच्याकडे दुसरा पर्याय नसणार आहे। आणि नामदेवराव उसंडी यांनी काल आरोप केला होता की तिकीट वाटपात काँग्रेसमध्ये देवाणघेवाण चालली, तर याबाबत काय म्हणाल? नाही, ते आता स्वतःची भाषा विसरले, ते दुसऱ्याच्या भाषेमध्ये ते बोलत आहेत। ते 3 वेळा ते पडलेत, 1 वेळा निवडून आले, त्यावेळेस त्यांनी किती पक्षाला पैसे दिले, कोणाकडे दिले? उमेदवारी कापली की काहीतरी बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं बोलायचं, आणि ते त्याला त्यांची गती काय होणार आहे तिकडे? हे भाजपमध्ये म्हणजे घ्या आणि वापरा आणि फेकून द्या। ते आता घेतलं त्यांना, ते वापरतील आणि नंतर फेकून देतील, कोण उसेंडीचा पत्ता पण लागणार नाही। आणि शेवटचा प्रश्न, नामांकन दाखल केल्यानंतर ईडी मार्फत समन्स देण्यात येतो, यावर का म्हणजे प्रतिक्रिया? असं आहे की विरोधकच संपवायचं। ज्याप्रमाणे रूस रशियामध्ये पुतीनचा कारभार चालू आहे की विरोधक संपवून विरोधक ठेवायचा नाही, अशाच पद्धतीनं देशामध्ये सुद्धा राजकारण सुरू झालेलं आहे। देशामध्ये लोकशाही शिल्लक ठेवली नाही, देशामध्ये अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, देशामध्ये संविधानावर देश चालत नाही आहे। आणि या सगळ्या विरुद्ध की धार्मिक तेढ वाढवायची आणि देश उद्ध्वस्त करायचा, कालच रघुराम राजांनी म्हटलं आहे की रुपयाची अवस्था जी आत्ता होती आहे आणि एकीकडे देशाची आर्थिक स्थिती मजबूत झाल्याचा ढोल पिटवलं जात आहे, तर आणि काल मागच्या 15 दिवसाच्या पूर्वी आलेलं एक टाइम्स ऑफ इंडियामधला एक निश्चितपणे वाचनीय असा विश्लेषण होता। त्यामध्ये असं म्हटलं आहे की इम्पोर्टसुद्धा या देशातला जवळपास 10% घटलेला आहे, एक्सपोर्टसुद्धा 12% घटलेला आहे, म्हणजे उत्पादनही घटलं आहे, लोकांची मागणी घटलेली आहे। आणि एकूणच सगळी देशाची परिस्थिती पाहिली तर देश आता कंगाल होण्याच्या वाटेवर आहे। हे मी म्हणत नाही, रघुराम राजन म्हणतात। म्हणजे या स्थितीमध्ये ढोल पिटवून घेणं आणि उद्या देशाला खड्ड्यात घालणं केवळ धार्मिक
किंवा धर्मांधपणा दाखवून हा देश पुढे नेता येत नाही. हा देश सर्वांना जाती धर्माला घेऊनच पुढे नेता येईल, ती भूमिका आमची आहे. आणि अशा स्थितीमध्ये विरोधक संपवण्याचं जो षडयंत्र, ईडीच्या नोटीस पाठवून, CBIच्या नोटीस पाठवून हे जे काही चाललं आहे, विरोधकांना संपवण्याचा जो चालला आहे, जनता यांची जागा या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी जनतेलाही आवाहन करतो आहे, जर तुम्ही 2024मध्ये या देशातील तानाशाही संपवणार नसाल तर हा देशात पुढे निवडणुका होतील की नाही, हा देशातील लोकशाही शिल्लक राहणार की नाही, उद्याच्या भारतातले तुम्ही गुलाम म्हणून जगणार आहात, हे तुम्ही लक्षात ठेवून मतदान करावं, असंही आवाहन या निमित्तानं मी करतो. नामांकन दाखल केल्यानंतर पहिल्यांदा आपल्यासोबत नामदेवराव किरसाण आहेत. सर, तुमची पहिली प्रतिक्रिया काय म्हणाल? नामांकन दाखल केले, एक मोठा जनसमुदाय तुमच्या मागे होता. मी सर्वप्रथम मला या ठिकाणी उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेस श्रेष्ठींचे आमचे केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे, राहुल गांधी, सोनियाजी गांधी, तसेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोलाची भूमिका त्याच्यामध्ये बजावलेली आहे. आणि आमचे संपर्क प्रमुख जे चेनिथल्लाजी, जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, यांचे सगळ्यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करू इच्छितो. विशेष करून विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मला फार सहकार्य केलं आणि लोकांचं जनमानस बघून आणि लोकांची इच्छा बघून त्यांनी मला उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी जी उमेदवारी मला दिली त्याला सार्थक करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे. आपण बघू शकतो की काँग्रेस पक्षाकडून नामांकन दाखल करण्यात आला. कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.